क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आयशिया स्पोर्ट बारापाला संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेले आहे. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी कमेंट्री बॉक्स मध्ये. आणि प्रेक्षकांना विनंती असेल, हाडलक आमचे गणेशजी म्हात्रे साहेब, आपण थांबलेत तरी हरकत नाहीये. या प्रयत्न चांगला केला. थोडीशी गोलंदाजी जे गुड्डूचे 2 ओव्हर मागात ठरले होते आणि क्रिकेटमध्ये असं होत राहते, काही हरकत नाही आहे. मैदान सर्वांनी खाली करायचं आहे आणि इकडे कुंभारवाली पेंट वर्सेस आयशिया स्पोर्ट बारापाडा मध्ये होते मॅच. ऐकूया कमेंट बॉक्स मध्ये बदलाव आमचे सन्माननीय गोट्या बोकल यांची जुबानी. हॅलो, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समर्पवा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर गावदेवी चोहे यांच्या माध्यमातून अटल करंडक 2025 ही स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मात्र पहिला सामना झाला. दोन्ही संघाचे 12 कर्णधार 12 प्लेयर कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. तर पहिलाच सामना झालाय तो आई रायबादेवी रावे या संघाने मात्र हा सामना जिंकलाय. तर या स्पर्धेतील मात्र दुसरा सामना कुंभार आणि पेण वर्सेस आयशिया स्पोर्ट 12-12 या दोन्ही संघांमध्ये मात्र हा सामना रंगला जातोय. तर पेनच्या मी कर्णधाराला विनंती करतोय की आपला 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बघा, पेंट संघाचा 12वा प्रतिनिधी पाठवायचा इकडे यायचं आहे आणि पंचांना विनंती आहे की या सामन्यासाठी 25 मिनिटाचा अवधी आहे, तेव्हा 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायची आहे. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकली नाहीत तर मात्र एक खेळाडू आतमध्ये आपण घ्यायचा आहे आणि तिकडे टाइम आउट करायचा आहे. रुचिर पडियाला विनंती आहे, आपण टाइम आउट करायचा आहे. तर निश्चितच पेन संघाने मात्र नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले तर म्हणजे 12-12 संघाला फलंदाजीसाठी. तर शाबीर दलवी आणि अफान मुल्ला ओपनिंग फलंदाज मात्र मैदानामध्ये हजर होत आहेत. तर पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पंच हनुमान नाईक या रायगड पंचकुशीत मध्ये गाजलेले पंच सामन्याचा ग्रीन सिग्नल येतोय. तर पेन संघाकडून मात्र आदित्य शिंदे. तर सामन्याला होते सुरुवात. पहिलाच गोलंदाज एक डावखुरा हाताचा गोलंदाज आदित्य शिंदे. पहिल्या इनिंग मधला पहिला चेंडू आदित्य शिंदे यांचा चांगला फुल टॉस चेंडूचा होता. कव्हरच्या मध्ये मात्र हा चेंडू खेळला गेलाय. एक धावेने मात्र संघाची संख्या ओपन होतोय. शाबीर दलवी मात्र आपलं अकाउंट ओपन करतोय. संघाचा श्री गणेशा होतोय. आदित्य शिंदे एक वेगवान गोलंदाज, एक 10 पावलांचा रनअप घेऊन मात्र प्रत्येकदा क्रॉस करतोय. चांगला चेंडू सन्मान देतोय. कुठल्या स्पॉटवर मात्र चेंडू थोडीशी उचली घेतोय आणि चेंडूला मात्र सन्मान देण्यायोग्य मात्र दुसरं काही नव्हतं. मात्र धावसंख्या मात्र तिथेच स्थिरावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 1 या धावसंख्येवर पहिलाच षटक चालू आहे आदित्य शिंदे. एक वेगवान गोलंदाज अफान मुल्ला स्ट्राइक एंडला पाहू शकताय. प्रत्येकदा आदित्य शिंदे इनसाइड एज
कॅच मात्र जमिनीला दान होत आहे. तद्वर 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने मात्र शाबीर मुल्ला अफान मुल्ला मात्र आपलं अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन परिस्थिती म्हणजे बिनबाद 3. पहिलं षटक पॉवर प्लेचं P1 पहिलं षटक असेल. पॉईंटच्या बद्दल मात्र एक खेळाडू पाहायला मिळतोय. 38 सर्कलचं मात्र 2 प्लेयर मात्र 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. लॉंगॉनच्या बाजूने असेल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पहिलाच चौकार पाहायला मिळतोय म्हणजे अफान मुल्ला डीजे. तर 4 धावे मात्र आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय. इनसाइड एज आणि यष्टांचा वेध होतोय. पहिला झटका मिळतोय तो म्हणजे ज्यांना ओळखलं जातोय ते म्हणजे वैकुंठ शेठ पाटील. पुढचा चेंडू चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यातून हा खेळला गेला चेंडू मात्र चेंडू जातोय सीमा रेखा पार चौकार. हनुमान नाईक सांगतात हाच असेल चौकार. ठोक डीजे. पहिलं षटक संपलं जातंय. P1चं पहिलं षटक संपलं जातंय. P1च्या पहिल्या षटकामध्ये मात्र एक विकेट आली जाते आणि तद्वर धावसंख्या झाला त्या म्हणजे 11. अफान मुल्ला ते मात्र तंबूच्या आश्रयाला गेले. आता त्यावर त्याची जागा सांभाळण्यासाठी मात्र इनाईट नंबर 4 वर आलेला यासार बरे यांच्या पहिल्याच चेंडूवर मागे मात्र चौकार मिळाला होता. तद्वर P1च्या पहिल्या षटकामध्ये मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 11. तर P1चं दुसरं षटक जे हाताळण्यासाठी कर्णधारांनी मात्र आमंत्रित केले म्हणजे मानस कुंभार या गोलंदाजाला. राईट ऑन ओव्हर द विकेट मानस कुंभार. चांगला फटका होता तिथे मात्र लॉंग मध्ये मात्र फिल्डर आले. सहजगत्या मात्र एक धावसंख्या मात्र धावफल एक्स्ट्रा मध्ये हा चेंडू खेळला गेला होता. एक धावसंख्या मात्र धावफलकावर जोडली गेली आहे. 13 धावसंख्या एक गडीच्या मोबदल्यात मात्र 13 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. दुसरं षटक मात्र मानस कुंभार शाबीर दलवी जे ओपनिंगला आलेले अजूनपर्यंत तटस्थ आहेत या ग्राउंडवर.
परत एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करतो. एक्स्ट्रा कव्हरला परत एकदा खेळला गेला. आता मात्र पंचाने मात्र थर्ड अंपायर कडे मात्र हा निर्णय सोपवला आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमचे सन्माननीय बाबा साद या ठिकाणी उपस्थित आहेत. महेश घरत यांना विनंती करतो की आपण सन्माननीय बाबा साद सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अनेक मंडळी या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा फलंदाज तर फलंदाज बाद होतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि मात्र शाबीर दलवेल संख्या चांगला चेंडू प्रत्येक एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र चेंडू खेळला जातोय. सिंगल रन्स माटला जोडली जातोय. धाव फलकावर 14 धाव संख्या. संत गतीने मात्र चालला हा षटक. पहिल्या षटकामध्ये मात्र एक 2 चौकार आले होते. मात्र या षटकामध्ये मात्र सिंगल्स च्या मोबदल्यात मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतायत ते म्हणजे मानस कुंभार. पेन कडून परत एकदा डोलवाईन कडून खेळण्यासाठी चांगला चेंडू सन्मान देतोय. त्याद्वारे लॉंगऑफच्या मध्ये मात्र एक क्षेत्ररक्षण मात्र येतोय. सिंगल अजून एक जोडली जातोय. धाव फलकावर जवळजवळ धाव पोचता त्यामध्ये 15 धावा. 2 गडी बाद 15. थोडासा व्यत्यय येतोय. डिलिव्हरी मध्ये मात्र थोडासा व्यत्यय येतोय. शेवटचा चेंडू असेल. मानस कुंभार याचा शेवटचा चेंडू या षटकातील. चांगला चेंडू गुडलेट स्पॉटवरून थोडीशी उंची घेतली चेंडूवर आणि मात्र सांघिक 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. धाव फलकावर धावा जोडल्या जात आहेत. 2 गडी बाद 15. ओव्हर टू द डीजे. दोन षटकाच्या मोबदल्यात मात्र 2 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला आलेत आणि धावसंख्या धावफलकावर अजूनपर्यंत पाहतोय 15 धावसंख्या. तर आदित्य शिंदे मात्र प्रत्येकदा कर्णधारीने मात्र नियुक्त केले म्हणजे आदित्य शिंदे याला P1चं पहिलं षटक हाताळलं होतं आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये मात्र 11 धावसंख्या खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज परत एकदा आदित्य शिंदे राईट हँड ओव्हर द विकेट येतोय. पॉइंटच्या मध्ये मात्र हा चेंडू खेळला गेला. सिंगल अजून एक जोडली जातोय. धाव फलकावर 16 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये मात्र एक मोठी धावसंख्या आली होती बारापाडा संघासाठी. 11 धावसंख्या मात्र जोडल्या होत्या. त्याचबरोबर मात्र दुसरं षटक 4 धावसंख्येचं आलंय
आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल्स जोडली जाते. अशा प्रकारे 16 धावसंख्या धावफलकावर अजूनपर्यंत पाहायला मिळत आहेत. हा मात्र बिग हिट पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा मिळतो षटकार. ठोक डीजे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. आणि इकडे बघा, आग्रा दिल्ली ताजमहलवरून हिमांशू एंटरप्राइजेसचे मालक रविदादा भोईर, सत्यन म्हात्रे साहेब रायगड स्टेशनचे खजिनदार, एक कमेंटेटर मराठीचे संदेश म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, हेमंत मडवी, ब्रह्माजी म्हात्रे हे सर्व लाईव्ह मॅच बघतात. त्यांचं मनापासून अटल करंडक चस्कामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पॉइंटच्या मध्ये चेंडू खेळला गेलाय. सिंगल्स रन्स अजून एक जोडली जाते. धाव फलकावर आता धाव जोडल्यामध्ये 2 गडी मोबदल्यात. 23 धावसंख्या. आदित्य शिंदे दुसऱ्या चेंडूवर मात्र थोडासा बिग हिट खेचला होता, तो म्हणजे यासिर बरी या फलंदाजाने मात्र निश्चितच प्रत्येकदा पंचच्या डाव्या बाजूने हा चेंडू शॉर्टम पूल करतोय. तत्वर फिल्डर येतोय. चेंडूवर मात्र चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण होतोय आणि मात्र तत्वर 2 धावसंख्या मात्र सोडल्या जातात. अजून 25 शेवटचे 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील आदित्य शिंदे एक वेगवान गोलंदाज लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मात्र डाव्यांच्या डोलव्यांच्या बाजूने मात्र हा चेंडू फेकला जातोय. परत एकदा फुल्लर लेनचा चेंडू होता. चेंडूवर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू फील्ड केला जातोय. तद्वार 2 धावा मात्र सहज गत्या पूर्ण केल्या जात आहेत. निश्चितच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम मात्र हे 2 फलंदाज करतायत. निश्चितच जे मोठे फटके येत नाहीत, पण मोठे फटक्यांचे मात्र बेतामध्ये न राहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून एक मोठा स्कोर टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करत असेल म्हणजे 12 पाडा शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील प्रत्येकदा पूल करण्याचा सक्सेस होतोय. मात्र तिसरं षटक समाप्तीच्या येतोय आणि तिसऱ्या षटकाच्या मध्ये समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जोडली ते म्हणजे 27. 2 गडी बाद 27 धावसंख्या मात्र 3 षटकाच्या मोबदल्यात. आयांश स्पोर्ट्स 12 पाडा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावफलकावर जोडले गेले. आता तर चौथं षटक सांघिक चौथं षटक मोक्षद भोईर करणारे मात्र नियुक्ती केली म्हणजे मोक्षद भोईर या मात्र पेन संघाकडे मात्र अजूनपर्यंत पाहायला गेला तर एक वेगवान गोलंदाजीची लिस्ट पाहायला मिळतोय. परत मोक्षद भोईर फुल लेगचा चेंडूवर मात्र समाप्तीवर घेतो. चेंडू जाते इनफिल्ड करून षटकार. डीजे नंबर आहे इनोवा. वैकुंठ शेठ दादा यांचा गाडीचा नंबर आहे. अखेर युवकांचे प्रेरणास्थान वैकुंठ दादा पाटील. तर पहिल्याच चेंडूवर मात्र समोपचार घेतला. दुसरा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू फिंगर रोज केले मात्र चेंडूवर आणि चेंडू मात्र
कीपरच्या हातामध्ये जातोय. तर कधी फलंदाज तर कधी गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतोय. मोक्षद भोईर 33 धावसंख्या धावफलकावर जोडल्या गेल्या आता 2 गडीच्या मोबदल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना परत एकदा हा चेंडू हवेमध्ये मात्र आहे. फिल्डर मात्र चांगल्या प्रकारे झेल टिपतोय आणि मात्र तंबूच्या आश्रयाला तिसरा विकेट जातोय तो म्हणजे यासर बरे. तर इनॅट नंबर 5 वर खेळला जाणारा प्रत्येक खेळाडू मध्ये शाडिक दळवी चांगल्या प्रकारे झेल टिपला तर म्हणजे लॉंगॉनच्या बाजूने प्रत्येकदा हा चेंडू प्रत्येकदा झेल टिपतोय. सलगचा दुसरा विकेट पाहायला मिळतोय तो म्हणजे पेन संघाकडून कमबॅक करताना पाहायला मिळतो मोशद भोईर. सलगचे मात्र 2 चेंडूवर 2 विकेट टिपल्या जातोय शाडिक दलवी. तेवीस 33 धावसंख्या मात्र 4 गडीच्या मोबदल्यात मात्र 33 धावसंख्या धावफलक जोडल्या गेल्या आहेत. तर नवीन फलंदाज जोडला जातोय तो म्हणजे जुएब दाखवे. चांगल्या प्रकारचा कमबॅक पाहायला मिळते म्हणजे मोशद भोईर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मात्र एक बिग हिट पाहायला मिळाला. तद्वारा मात्र एक निर्धाव चेंडू फेकला आणि सलगचे मात्र हे 2 चेंडू मात्र विकेट मिळाल्यात. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. इनसाइड याच्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट करतो काय मात्र झेल जमिनीला दाग नव्हतोय आणि आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र हा झेल जमिनीला दान झाला. आता हे पहिली विकेट हॅट्रिक असते या टुर्नामेंट्स मधली. निश्चितच चांगल्या प्रकारचे कमबॅक पाहायला मिळत म्हणजे मोक्षद भोईर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू मात्र बिग हिट्स पाहायला मिळालं होतं पण तद्वरचे मात्र 4 चेंडू काय कमबॅक पाहायला मिळत म्हणजे गोलंदाजाचं. 2 फलंदाज मात्र या षटकातील मात्र शेवटचा चेंडू असेल. चांगला फटका चौकार मिळतोय आणि चौकार मात्र आता धावसंख्या धावफलकावर जोडली जाते ती म्हणजे 38. 4 षटकांचा सांघिक खेळ संपला जातोय आणि 4 षटकांच्या सांघिक खेळानंतर 4 गडी बाद 38 धावसंख्या. मात्र शेवटचं षटक असेल स्लॉगरचं षटक असेल त्यामध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातंय. या षटकामध्ये किती धावसंख्या जोडल्या जातील, कितीचा टार्गेट सेट केला जाईल ते येणारे 6 चेंडू ठरवतील की हा टार्गेट किती सेट करू शकतोय. मागच्या मॅच मध्ये मात्र
47 धावा जोडल्या होत्या ते म्हणजे वडाव संघाने मात्र त्या चेस केल्या. शेवटच्या चेंडूवर मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र हा सामना ओढला गेला होता. शेवटच्या षटकामध्ये आला होता सामना. तर आता या इनिंग मध्ये मात्र 38 धावसंख्या. शेवटचं स्लॉगरचं षटक असेल स्वप्नील कोठावले मात्र आमंत्रित केले जात आहे स्लॉगरच्या षटकामागे. पहिला चेंडू षटक पूल केला जातोय. पूल मात्र अनसक्सेसफुल होतोय आणि हा मिळतो म्हणजे 5वा हदरा बारापाडा संघाला. ओव्हर टू द डीजे. तुषार पाटील सलगचे 5 विकेट्स मात्र पाहायला मिळतात. आयशा स्पोर्ट्स बारापाडा 38 धावसंख्या धावफलकात जोडली गेली आहे. 5 गडी बाद शेवटचं स्लॉगरचे षटक असेल स्वप्नील कोठावले. पहिल्या चेंडूवर मात्र षटक पूल करण्याचा प्रयत्न करत होते मात्र फटका फसला आणि मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट मिळाले. येणारे 5 चेंडू टार्गेट सेट किती केला जातोय हे ठरवलं जाईल. आता मात्र डावखुरा फलंदाज तुषार पाटील पाहायला मिळतोय. हा फटका मात्र शॉर्ट पूल केला जातोय. लॉंग ऑनच्या वरतून मात्र हा तो षटकार. हनुमान नाईक सांगतात येणारे धावा असतील 6. या 6 धाव्याने मात्र आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 44 रन्स. 44 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. चांगला फटका होता. पूर्णपणे मात्र नजर बॉलवर होती आणि मात्र चांगल्या प्रकारे हा लॉंग ऑनच्या वरतून मात्र हा फटका खेचला गेलाय आणि 6 धाव्याने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44. येणारे 4 चेंडू सांगून जातील का हा इनिंग मधला टार्गेट किती असेल. प्रत्येकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू मध्ये फिंगर रोल केले गेले आणि मात्र हा निर्धाव चेंडू असेल. कधी बाजू फलंदाच्या बाजूने असते तर कधी बाजू गोलंदाजच्या बाजूने असते. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळाला. दुसऱ्या चेंडूवर षटकार. तिसरा चेंडू निर्धाव. प्रत्येकदा कमबॅक पाहायला मिळतोय. फुटवर्कचा वापर नाही पाहायला मिळत. निश्चितच शॉर्ट चेंडूला मात्र चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चांगल्या चेंडूवर मात्र फुटवर्कचा वापर करून मात्र हा चेंडू खेळले गेले तर निश्चितच धावसंख्या होईल. प्रत्येकदा शॉर्ट पूल होतोय. तद्वर मात्र फिल्डर झेलच्या खाली आहे आणि मात्र चांगल्या प्रकारे सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल कॅरी केला जातोय. 6वा हदरा बसतोय म्हणजे बारापाडा संघाला. निश्चितच 44 धावावर मात्र 6वा हदरा बसतोय. शेवटचं स्लॉगरचं षटक असेल. शेवटचं चेंडू असेल तेव्हा स्वप्नील कोठावले याने मात्र आपल्या स्लॉगरच्या षटकामध्ये मात्र 2 गडी बाद केल्यात आणि 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधलं 6वा. हॅलो. यानंतर पुढील होणारा सामना 11 स्टार तारा विरुद्ध भूमी 11 फणस डोंगरी टॉम यांची टीम. 11 स्टार तारा विरुद्ध भूमी 11 फणस डोंगरी दोनही कॅप्टन इकडे येऊन थांबतील. इनिंग झाल्यानंतर लगेच नाणेफेक केलं जाणार आहे. याची कृपया दोनही टीमच्या कॅप्टनने नोंद घ्यायची आहे. दोन्ही कॅप्टन कृपया टॉस बॉक्स वरती येऊन थांबा. शेवटचे चेंडू प्रत्येकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मात्र हा चेंडू जातोय सीमा रेखा पार. येतो हा चौकार आणि 4 धाव्याने मात्र या इनिंग संपतोय.
आणि मात्र धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचतोय म्हणजे 48 रनचा 48 धावा. पहिल्या इनिंगच्या मोबदल्यात मात्र 48 धावा जोडल्या गेल्यात आणि 49 धावांचं एक माफक आव्हान ओपन केले ते म्हणजे पेन संघासाठी. तर पुढील समालोचन देण्यासाठी सुभाष टिंबे सर यांना मी विनंती करतोय की त्यांनी पुढील समालोचन द्यायचंय. हॅलो, धन्यवाद प्रतीक मोकल आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी मान्यवर अतिथीगण, स्कोरर, तसेच या ठिकाणी युट्यूब लाईव्ह कॅमेरामन, त्याचे एडिटर, सर्वांचे या ठिकाणी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आपण बघतोय या ठिकाणी आजच्या दिवसातला दुसरा सामना आपल्या भेटीला या ठिकाणी आलेला आहे. कुंभाराळी पेण विरुद्ध आयशा स्पोर्ट्स बारापाडा यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट इनिंग समाप्त झालेली आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा या ठिकाणी गोळा केलेल्या आहेत. 49 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे. प्रतिपचंद्र लेखी व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रभद्राई राजते. छत्रपतींच्या मायभूमीमध्ये, स्वराज्याच्या राजधानीमध्ये आणि गणपती बाप्पाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेला हा पेण तालुका आणि पेण तालुक्यातील आदर्श गाव जोहे आणि या जोहेच्या जय गिरोबा जोहे मैदानावरती चालू असलेली भव्य दिव्य टुर्नामेंट. खरं तर आज या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्या भेटीला रजनी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. या मैदानावरती पहिली रजनी स्पर्धा, अटल करंडक स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे आणि आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तारेगावचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. चला, प्रतिस्पर्धी संघ मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतोय, भूमी 11 फणस डोंगरी संघाचे कॅप्टन आपण देखील या ठिकाणी टॉस बॉक्स वरती येऊन लगेच टॉस करून घ्यायचंय. आमच्या मान्यवरांना मी विनंती करणार आहे की आपण या दोन संघांचं नाणेफेक आपण करायचं आहे. एक जबरदस्त, ज्याला हिंदीमध्ये काटो का मुकाबला असं म्हटलं जाईल, अशी ही स्पर्धा खरं तर आताचा जो पुढचा मॅच आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कृपया मी बोलतोय म्हणून वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावायचे त्वरित. आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाला विनंती आहे, आपण फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील या ठिकाणी मैदानावरती पाठवायची आहे. कुंभाराळी पेण, चला, आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा गावदेवी जोहे व श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. आमचे सन्माननीय दीपकजी मोकल यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करायचंय. चला, भूमी 11 फणस डोंगरी संघाचे कॅप्टन आणि जर वेळेमध्ये आपण हजर झाला नाही तर पेनल्टी दिली जाईल. चला, फणस डोंगरी संघाचे कॅप्टन भूमी 11 संघ आलेला आहे. चला कॅप्टन, आपण देखील या ठिकाणी यायचंय. नक्कीच आपल्या दोनही टीमचं मनापासून स्वागत करतो. आज या ठिकाणी या नाईट मॅचेस मध्ये मला देखील या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. आमचे बाळ गुड्डू सुदर्शन मोकल यांचं देखील मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि स्पर्धेला सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. कविराज पाटील माझ्यासोबत गुणलेखक या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आपण जर प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर पहिलं षटक ज्या आपल्याला टाकलं गेलं होतं, पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या होत्या. तदनंतर तिसऱ्या षटकात 12, चौथ्या षटकात 11 आणि 5व्या षटकात 10 अशा एकूण 48 धावा धावफलकावरती बघितल्या. आपण बघतोय नाणेफेक या ठिकाणी केला जातोय. मी अमित म्हात्रे सरांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स वरती जायचं आहे. दोनही कॅप्टन, एका बाजूला 11 स्टार तारा तर दुसऱ्या बाजूला भूमी 11 फणस डोंगरी यांच्यामध्ये नाणेफेक होईल. टॉस होते. दीपक पाटील यांच्या दीपक मोगल यांच्या शुभ असते आणि तारा संघाला मान आहे. 10 हेड नाणेफेकीचा कौल जिंकलाय इकडं भूमी 11 संघानं. काय निर्णय असेल आपला? डिसिजन पेंडिंग असेल, 2 प्लेयर यायचे बाकी आहेत. आपण या जोह्याच्या नाईट रजनीमध्ये खेळता आणि खेळताना समोर तारा संघ आहे, किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी जास्तीत जास्त 50-60 रन करण्याचा प्रयत्न असेल. तारा संघ पण एक बलाढ्य संघ आहे, मागे मॅच खेळलो होतो त्यांच्यासोबत, चांगला संघ खेळतोय तारा संघ. आजच्या या अटल करंडक चषकामध्ये खेळताना आमच्या या जय गिरोबा जोहा मैदानावर कसं वाटतं आणि आयोजन कसं वाटतं? पहिलंच आयोजन नाईटचं आहे. आयोजन खूप छान आहे
लाईट पण भरपूर लावलेल्या आहेत. गोलंदाजांना बॅटिंग फलंदाजांना सुद्धा बॉल दिसेल, प्रत्येक बॉल लाईट भरपूर आहे. आयोजन वगैरे खूप छान केलं आहे. Yes, शुभेच्छा असेल तुम्हाला. आणि इकडे नाणेफेक जिंकले पिटिशन पेंडेगाव. उत्तम भाई, मनापासून हार्दिक स्वागत. जोहेगाव आणि तुमचं एक अद्भुत नातं आहे आणि आज या मैदानावर तुला खेळताना अगदी तू मायकल जोहे संघासोबत भरपूर क्रिकेट खेळलास. आज या रजनीमध्ये खेळताना कसं वाटते आणि आपल्या वाटेला फलंदाजी होते, किती धावा जमू शकतं? फलंदाजी आली तर आम्ही कमीत कमी 70 धावाचा मारण्याचा प्रयत्न करू. कारण आता मॅच बघितली, कारण आता थोडासा गारवा होईल, नंतर बॉल जाणार नाही. आणि तुमचं आयोजन खूप चांगलं आहे. 7 नंबर आहेत मला तर ते 7 ट्रॉफी आहेत. एक ट्रॉफी मिळवण्याचा मान आम्ही प्रयत्न करू. उत्तम भाई, शेवटचा प्रश्न. मायकल जोहे संघासोबत भरपूर वेळा तुम्ही अपोजिट क्रिकेटही खेळलेले आहेत, काय आमच्या संघाची आठवण करून द्याल? तुमचा संघ खरोखरच चांगला होता. आणि ही जी खेळपट्टी बनवलेली आहे, खेळपट्टीबद्दल काय सांगू शकता? खेळपट्टीवर आम्ही आता दिवसा ज्या मॅचेस झाल्या होत्या 1 लाखाच्या, तेव्हा आम्ही खेळलेलो, पण आम्हाला 29 धावा निघाल्या नव्हत्या. खेळपट्टी चांगली आहे, पण आता आम्ही प्रयत्न करू या फेरीला. यस, आपण जाऊया तिकडे. मात्र बॅक टू द कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण क्रिकेटची मॅच महत्त्वपूर्ण आहे आणि दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा. आणि वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुभाषजी टेंबे तिथं उपस्थित आहेत. धन्यवाद अमित म्हात्रे आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी मान्यवर क्रिकेट रसिक. मी सुभाष टेंबे आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. रात्रीचे 12 वाजलेले आहेत, अगदी 12 वरती या ठिकाणी काटा आहे आणि सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल यावेळेला हवेमध्ये या ठिकाणी उचललाय, पुन्हा एकदा लाभ केलाय. या आधी देखील या ठिकाणी चांगला फटका आपण पाहिला होता लॉंगॉनच्या डोक्यावरून. आता स्ट्रेट फटका पाहतोय आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. येतोय षटकार, मिळतील पुन्हा एकदा 6 धावा. देऊया डीजे मास्टरला संधी. तर या ठिकाणी लगातार 2 षटकार आपण पाहिले होते लगातार म्हणता. एक चेंडू डॉट गेला होता, पण त्यानंतर या 2 षटकारानं खरं तर 12 धावांनी भर टाकलेली आहे. यावेळेला मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला चेंडू ढकलतोय. शतरक्षक चेंडूच्या मागे होता, 1 धाव पूर्ण केली, दुसरे धावेसाठी वळणार आणि सेकंड रन देखील या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळणार आहेत. जे आधी वाटलं की या ठिकाणी कुठेतरी रोखलं गेलंय की काय कुंभाराळी पेण टीमला, बारापाडा संघानं, पण मात्र इथे आपण जर बघितला तर पहिला चेंडू डॉट गेला होता, दुसरा चेंडू देखील डॉट गेला होता, तिसऱ्या चेंडूला खातं ओपन केलं षटकाराच्या साह्यानं 6 धावेनं. त्यानंतर आणखीन एक चेंडू, चौथा चेंडू डॉट गेला, 5व्या चेंडूवरती षटकार आला आणि 6व्या चेंडूवरती 2 धावा. एकंदरीत धावसंख्या या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. प्रायमरी षटक फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालेला आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. यामध्ये 2 षटकार आणि 1 डबल अशा या 14 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तुषारची गोलंदाजी पाहिलं होतं की आपण या ठिकाणी कंजूस गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण 2 मोठ्या फटक्यांनी कुठेतरी हे षटक थोडंसं महागडं झालंय. आपण पाहतोय तुषार पाटीलचं पहिलं प्रायमरी षटक फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालेली आहे, 14 धावा. आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी बॉलर नेम राज गावंड. सेकंड बॉलर राज गावंड आपल्या बॉलिंग मार्क वरती येईल. आमच्या खरं तर युट्यूब कॅमेरा एंड कडून या दुसऱ्या षटकामध्ये किती धावा गोळा केल्या जातील. कुंभाराळी पेंट संघाचा खरं तर एका बाजूला आपण पाहतो यश आला, तो सक्सेस होताना आपण पाहिल्या 14 धावा त्याच्या आल्या आणि प्रशांत पिलालेना खातं ओपन करायचं आहे. इथे मात्र या ठिकाणी हा चेंडू सरळ जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यात. इथे बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये मुलाखत नाहीये. चांगला चेंडू म्हणता येईल या ठिकाणी राज याचा. पहिला चेंडू डॉट, जसं तुषार पाटीलनं पहिला चेंडू डॉट टाकला होता, पण त्यानंतर मात्र जी यश पाटीलनं करामत केली, 2 षटकार 1 डबल, ज्या 14 धावा या ठिकाणी वसूल केल्या, त्या मात्र लाजवाब म्हणता येईल, संघासाठी पोषक आहेत. आताचा चेंडू हलक्या हाताने चेंडू कट केलाय. इथे मात्र जाळ्यामध्ये फसला जातोय अक्षरशः आपण पाहतोय. आणि महत्वाचा फलंदाज जो की होता इथे पार्टनरशिप साठी आला होता प्रशांत पिलाने, त्याला मात्र या ठिकाणी बाद व्हावं लागतंय. पहिला विकेट तंबूच्या आसराला, फलंदाज बाद. पहिला विकेट प्रशांत पिलानेच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी कुंभाराळी पेण संघाला पहिला हादरा बसलेला आहे. यानंतर पुढचा सामना जो होणार आहे तो 11 स्टार तारा विरुद्ध भूमी 11 फणस डोंगरी. एक जबरदस्त लढत आपल्याला या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पाहायला मिळेल. दरम्यान 49 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 1/14. यस सुभाष सर, यावेळी व्यासपीठावर आमचे गणेशदादा कोहली वरेडी गावचे जबरदस्त खेळाडू यांचं आगमन झाले. त्यांचा आम्ही शब्द सुंदर या अटल करंडक चषकामध्ये
हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, कितीही वादळ आली, संकट आली, तर छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर 36 सतींचं ताकद आपल्या मनगटामध्ये या ठिकाणी येते. माती कपाळाला लावल्यानंतर या ठिकाणी खरं तर आपण ती हिंमत करू शकतो, ते साहस, ते ध्येय या ठिकाणी आपण गाठू शकतो. म्हणून एकदा छत्रपती म्हणा. नक्कीच तुम्ही कशामध्ये या ठिकाणी कमी पडणार नाहीत. आणि जरच तुमच्या या ठिकाणी अगदी तुमच्या समोर मोठं संकट असेल तर एकदा रायगडला जाऊन या, रायगडला भेट द्या. ते संकट देखील दूर होईल मित्रांनो, निराशा देखील तुमची जाईल. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. कोणतीही नाहक घाई दिसत नाहीये, पण यावेळेला एक धाव मात्र या ठिकाणी पळून काढली गेली. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढतीये. धावसंख्या होती ती 15. 1 बाद 15. 49 धावांचा पाठलाग करीत असताना 15 धावा धावफलकावरती आल्यात. आणि नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय, तो म्हणजे प्रशांत पिलानेचा भाऊ मंदार पिलाने या ठिकाणी मैदानावरती दाखल झालाय. वन डाऊनला आलेला हा मंदार या ठिकाणी 1 धाव काढतोय. 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या 15. प्रेक्षक बघा अजूनही या ठिकाणी या थंडीच्या गारव्यामध्ये देखील या ठिकाणी थांड बांधून बसलेला आहे. जरी युट्यूब लाईव्ह जरी असलं तरी प्रत्यक्ष मॅच बघण्यामध्ये जी मजा आहे ती मोबाईलवरती किंवा स्क्रीनवरती बघण्यात तेवढी मजा नाही मित्रांनो. आणि ती मजा तुम्ही या ठिकाणी घेताय. सर्व लाईव्ह प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आणखीन एक खूप स्पीडला चांगला पेस या ठिकाणी गोलंदाजा आपण पाहिला. यावेळेला मात्र गली आणि पॉइंट मध्ये चेंडू ढकललाय थर्डमॅनच्या बाजूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करणार, फेकी करणार, तोपर्यंत मात्र खूप अवधी होता. या वेळेचा फायदा उचलत फलंदाजानं 3 धावा या ठिकाणी वसूल केलेल्या आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडेल. संघाची एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. 1 बाद 18. खरं तर एका बाजूला यश आहे, यशला जास्तीत जास्त संधी देणं खरं तर गरजेचं आहे. पण एखादा चांगला बॉलर असेल तर त्या संधीच्या पेक्षाही आपली विकेट साबूत ठेवून या ठिकाणी या खेळपट्टीवरती खेळ करणं गरजेचं आहे. मित्रांनो, विकेट महत्वाची आहे. 5 ओव्हरचा मॅच आहे. यामध्ये एखादा जर लूज बॉलर आपल्याला जर मिळाला तर त्या चेंडूवरती खेळता येतो. पण प्रत्येक चेंडूला या ठिकाणी खरं तर समाचार दिला पाहिजे. भले सिंगल धाव जरी मिळाली तरी प्रत्येक चेंडूला या ठिकाणी अपडेट राहणं गरजेचं आहे बॅट्समनला. दरम्यान पुन्हा एकदा राज गावंड याचा हा पुढचा चेंडू. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. स्कोरलेगच्या बाजूला या ठिकाणी चेंडू ढकललेला आहे. डीप स्कोरलेगला येईल. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. सेकंड रन, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन कंप्लीट आणि 2 धावेनं पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 20 या अंकावरती. आमचे कविराज पाटील या इकडच्या स्पर्धा असल्या की गुणलेखक म्हणून अतिशय चांगली भूमिका आणि प्रत्येक बॅट्समनचं बॉलरचं नाव त्याला कम्प्लिटली माहिती आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगली गुणलेखकाची भूमिका त्याची. कम्प्युटर ऑफ द मास्टर म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. धन्यवाद त्यांना देतो. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू राजाचा चांगला आहे, गती आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक 1 हँड कॅच. माय गॉड, नाही इथे मात्र या ठिकाणी चेंडू हाताला लागून, म्हणजे प्रयत्न चांगला होता, एफर्ट्स देखील चांगले या ठिकाणी केले होते, पण चेंडू हाताला लागून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय दणदणीत खणखणीत षटकार, छक्का दे धक्का. खरं तर अतिशय चांगला प्रयत्न होता पण नाहीये. बॅट्समनने मात्र चांगले एफर्ट्स दिले. त्याला शुभेच्छा या कॉमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी मी देईन. पण मात्र त्यांनी जर तो चेंडू व्यवस्थित गॅदर केला असता तर 1 हँड कॅच या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती. पण मात्र सुदैव म्हणावं लागेल ते फलंदाजाचं. इथे मात्र या ठिकाणी 6 धावेनं फायदा झालेला आहे कुंभाराळी पेण संघाला. आणि संघाची धावसंख्या आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट 2 षटक झालेला आहेत आणि धावसंख्या झाली 26 विदाउट 1 विकेट लॉस. 1 बाद 26 अशी धावसंख्या आपण बघतोय. बघा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 14 धावा आणि या ओव्हरमध्ये या ठिकाणी 1 विकेट घेऊन 12 धावा या ठिकाणी खर्च केल्यात राज गावंड याने. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय राजेंद्र गावंड. बघा मगाशी राज गावंड होता, आता राजेंद्र गावंड आहे. मगाशी प्रशांत पिल्लाने होता बॅट्समन, आता मंदार पिलानी आहे. कुठेतरी या ठिकाणी काहीतरी मंत्र जुळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. पण मित्रांनो, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असतो. कुठल्या तांत्रिकांनी किंवा मंत्रिकांनी सुद्धा या ठिकाणी या क्रिकेटला काही सांगितलं नाही. जर आतापर्यंत आपण जर विचार केलात तर अजूनही या ठिकाणी 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 18 गेंदों में जीतने के लिए 23 रन की जरूरत है. अभी तक यश पाटील मैदानावरती आहे, तोपर्यंत आशा पल्लवित आहेत नो डाऊट.
आताचा चेंडू यावेळेला मात्र फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. चेंडूला मात्र गती आहे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू हा वाईड बॉल आहे. यस, पंचांनी या ठिकाणी वाईडचा इशारा दिला आणि 4+1 अशा या 5 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील. दिवाळी नाही, दसरा नाही, तरी सुद्धा या ठिकाणी हा पंजा मिळतोय बघा. 5 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील. 5 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 1 बाद 31, 31 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हळूहळू अगदी विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय तो कुंभाराळी पेंट टीमचा. यावेळेला मोठा फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला पण त्या क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. अरे बघतोस काय, रागानं षटकार मारलाय वाघानं. मोठा फटका. 6 धावा प्राप्त झाल्यात. 6 धावेनं पुन्हा एकदा अगदी विजयाच्या नजदीक येऊन ठेवलं जात आहे. धावसंख्या झाली 37-37. आले किती गेले किती उडून गेला भरारा. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या छत्रपती शिवरायांचा दरारा, माझ्या छत्रपती शिवरायांचा दरारा. आणखीन एक मोठा फटका, बिग हिट, पण यावेळेला मात्र चेंडू आतमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पण मात्र हा फटका फसलाय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी जाईल. बॅक टू द पॅव्हिलियन. यश पाटील. मोठा मासा गळाला लागलाय. खराब फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी या ठिकाणी आपण बघितलं शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकानं सुरेख झेल टिपलाय आणि त्याच्यामुळे जो यश पाटील इथे फटकेबाजी करत होता त्याला मात्र सरळ तंबूचा रस्ता दाखवलाय. दुसरा विकेट, दुसरा हादरा कुंभाराळी पेंट टीमला. नवीन बॅट्समन येतो मैदानामध्ये, ओमकार पाटील जेडी. ओमकार पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. खेळ करावा लागेल. धाबा अगदी विजयाच्या नजदीक आलेला आहेत, पण विजयाचं दार खोळायचं असेल तर दरवाजा हा जो आहे फुटावा लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अपयश ही यशाची पहिली पायरी समजली जाते मित्रांनो, पण पुढच्या पायऱ्या अगदी साध्या सोप्या असतात. पहिली पायरी तुम्हाला कठीण जाईल, पण ती जर तुम्ही या ठिकाणी पार केलीत तर येणाऱ्या पायऱ्या अगदी साध्या सोप्या आहेत. यश तुमच्या जवळ येईल मित्रांनो. लहरे से डर करना वो का पार नहीं होते और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र या ठिकाणी लॉंगॉनच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल प्राप्त झाली. सुरेख चांगला खेळ, टोटली गुड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. यावेळेला मात्र या ठिकाणी एका धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 38 या अंकावरती. 49 धावा गोळा करायच्या आहेत. 38 धावा आतापर्यंत या ठिकाणी आलेल्या आहेत. 15 चेंडू 11 धावा. आताचा चेंडू चांगला चेंडू आहे. गुड लेंथवरून उडाला, सरळ जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये. इष्टरक्षकानं आपलं काम मात्र या ठिकाणी पूर्ण केलंय. इथे मात्र चेंडू अडवला गेला. इथे कोणतीच धाव नाहीये. बॅट तुम्हाला हवेमध्ये फिरवायला नाही तर प्रत्येक येणाऱ्या चेंडूला समाचार करण्यासाठी बॅट असते. इथे मात्र हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. गावस्करांचा एक सुंदर कविता आणि वाक्य मला या ठिकाणी आठवलं. हे क्रिकेट आहे आणि हे एक प्रकारचं जीवन आहे. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. हुकून जमणार नाही, प्रयत्न करावे लागतील. चेंडूवरती यावं लागेल, चेंडूवरती दृष्टी जमवावी लागेल. फुटवर्क देखील महत्वाचं आहे. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ज्याला आपण म्हणतो ते अतिशय महत्वाचं असतं. आणि इथे मात्र बॅट्समननं जर दृष्टी जमवली तरच चेंडू खेळता येईल, अन्यथा चेंडू असे मिस होतील. लगातार 2 चेंडू डॉट. आताचा चेंडू यावेळेला जागेवरून फटका खेळून काढलाय. हवेमध्ये चेंडू आणि यावेळेला सुरेख कॅच. कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं. पकडो कॅच और जितो मॅच. ही कॅच मला असं वाटतं पुन्हा एकदा या ठिकाणी 24 लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल बघा. फटका खेळला होता, हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडू खाली आला आणि काय सुरेख झेल पकडला. आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला. तिसरा विकेट कुंभाराळी पेंड संघाला. हा तिसरा हादरा. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही. स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा काय 1000 जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही. छत्रपती शिवराय हे आपल्या आराध्य दैवत आहेत. 18 पगड जातींना 12 बलुतेदारांना एकत्रित केलं. तेली, माली, साली, कोळी, आगरी, मराठा सगळ्या समाजाला एकत्रित करून ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं.
खरं तर या समुद्र किनाऱ्यावरून जास्त धोका आहे हे समजताच आरमार ज्यांनी या ठिकाणी पहिलं आरमार ज्यांनी या ठिकाणी उभं केलं ते रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं वरदहस्त आपल्यावरती आहे म्हणून आपण हे सोहळे या ठिकाणी साजरे करतोय. मित्रांनो, आज शिवजयंती आहे, त्या निमित्तानं मला खरं तर एक शिवभक्त म्हणून निवेदन करण्याची संधी मला या ठिकाणी आमचे बाळगुड्डू सुदर्शन मोकल, आमचे अमितजी म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला दिली. कारण महाराजांबद्दल काय बोलावं, कारण मी नेहमीच या ठिकाणी सांगत असतो की आया बहिणींची आबरू डोळ्यासमोर लुटली जायची, उठ तिथं उठ आणि बस तिथं बस अशी परिस्थिती असायची. मित्रांनो, 19 फेब्रुवारीला 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र मा जिजाऊंना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. आणि जिजाऊंनी सांगितलं होतं भवानी मातेला की माझ्या पोटी जर पुत्र दिला असतो तो या महाराष्ट्रासाठी मी अर्पण करेन, कृपया वेळ घेऊ नका, कारण मला बोलायला दिलं नाही जास्त वेळ, त्यामुळे आपण देखील वेळ घ्यायचा नाही. पुत्र या महाराष्ट्राला अर्पण केला आणि तो खरोखरच या ठिकाणी सार्थ ठरला. अगदी शेतकऱ्यांचा शेतकरी पण सुद्धा या ठिकाणी मिळून दिला असे छत्रपती शिवाजी महाराज. यावेळेला हा चेंडू बघा, अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र या ठिकाणी आता मात्र समीकरण फार बदललेलं पाहायला मिळेल. धावसंख्या टोटल झालेली आहे 38, 11 चेंडू आणि 11 धावा विजयासाठी गोळा कराव्या लागतील कुंभाराळी पेण टीमला. हे समीकरण आहे. एखादं षटक सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं, या मैदानावरती चांगले गोलंदाज मिडन ओव्हर सुद्धा या ठिकाणी टाकत असतात, त्यामुळे एखादा षटक जर त्या ठिकाणी चांगला पडला गेला तर या ठिकाणी आपण पाहतोय की या धावा जड होऊ शकतात, एखाद्याचं पारडं जड होऊ शकतं. बघा आणखीन एक, मी म्हटलं काही घडू शकतं, इथे मात्र या ठिकाणी बॅटची कडा चटून चेंडू जाते सरळ इष्टरक्षकाच्या जाळ्यात आणि इथे कॉट बिहाइंड फलंदाज बाद. आणखीन एक हादरा कुंभाराळी पेण संघाला. चेंडू राहिले 10, धावा पाहिजेत 11. 10 गेंदों में जीतने के लिए 11 रन की जरूरत. साबिर दळवी पंचांच्या इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी वन मॅन शो, अगदी कर्णाला विभागाचे सरपंच या ठिकाणी आहेत शाबीर दळवी आणि त्यांचं मोठं नाव आहे या क्रिकेट पटलावरती खऱ्या अर्थानं. आणि अगदी ते कानमंत्र देत असतील प्रत्येक खेळा या ठिकाणी आपल्या गोलंदाजाला की कशा पद्धतीने चेंडू टाकला पाहिजे, कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ झाला पाहिजे. ही महत्वाची भूमिका त्यांची या ठिकाणी नेहमीच राहिली आहे. राजा शिवछत्रपतींची ट्रॉफी, सर्वात मोठी ट्रॉफी ज्यांच्या नाईट मॅचेस मध्ये ते ठेवत असतात आणि एक सुंदर असं आयोजन ते देखील करीत असतात. मला मगाशी सुद्धा सांगितलं गेलं आणि त्यांचं नाव आहे मोठं, त्यांचं देखील मनापासून स्वागत. यावेळेला हलक्या हाताने या ठिकाणी आपण पाहतोय झाडू शॉट, ज्याला कोणीतरी एक शब्द म्हटला होता, तो फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणानं झाला, पण इथे मात्र एक सिंगल मिळाली. टेकन 1 रन. एका धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते आणि संघाची धावसंख्या 39. 9 चेंडू 10 धावा. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. एखाद 2 चेंडू अजून जर डॉट आले ना तर वाट लागू शकते. बघा कुंभाराळी पेण संघ इथे मात्र 3 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत, 4 बाद. या वेळेला मी म्हटलं परिस्थिती अवघड होऊन जाईल जर तुम्ही चेंडूवरती आक्रमक झाला नाहीत. बघा की वेळीच शस्त्र उचलले म्हणून धर्मरक्षण झाले, वेळीच शस्त्र उचलले म्हणून धर्मरक्षण झाले आणि राजे तुम्ही होतात म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले, म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले. वेळीच बॅट उचलावी लागेल. परफेक्ट टायमिंग झाला नाही तर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा माघारी जावं लागेल, पुन्हा एकदा तंबूच्या आसराला यावं लागेल. समोर खेळतोय फलंदाज मानस. यावेळेला पायातला चेंडू होता, खणून काढतोय, सरळ येतोय या ठिकाणी लॉंगॉनच्या बाजूला डीप मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार, तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्यात. 2 धावेनं धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडणार आहे आणि धावसंख्या 49 धावांचा पाठलाग करीत असताना आणि बारापाडा संघाविरुद्ध खेळत असताना कुंभाराळी संघ जाऊन पोहोचलाय 41. 4 बाद, 41, 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघा मी म्हटलं होतं कम्प्युटर ऑफ द मास्टर कविराज पाटील, खूप खूप कौतुक तुमचं करावं लागेल. बऱ्याचशा वेळेला आम्हाला स्क्रीनवरती बघावं लागतं, पण तुम्ही विचारल्यानंतर प्रश्नाची उत्तर अगदी बिनचूक तुम्ही या ठिकाणी आम्हाला, त्याबद्दल तुमचं देखील खूप मनापासून आभार व्यक्त करतो. बघूया हा चेंडू अतिशय महत्वाचा चेंडू होता. या चेंडूवरती 1-2 धावा आणायच्या होती, आपण मात्र चेंडू मिस झालाय. बॅट्समन मात्र हिट करण्याच्या नादामध्ये बीट झाला. आता चेंडू राहिलेत फक्त 6 आणि धावा पाहिजेत 8. 6 गेंदों में 8 रन की जरूरत अभी तक. आता
या ठिकाणी गोलंदाज वापरला जाईल शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी, जे की हाणामारीचं षटक आहे, डेथ ओव्हर आहे. या डेथ ओव्हर मध्ये नेमका कोणता गोलंदाज शाबीर दळवी कोणाला या ठिकाणी संधी देणार बघायचं आहे. खरं तर नाव या ठिकाणी बारापाडा संघाला ठेवायचं असेल तर इथे मात्र कंजूस गोलंदाजी करावी लागणार आहे. एखादी विकेट पहिल्या 2 चेंडूंवरती घेणं क्रमप्राप्त असेल, पण कुंभाराळी संघ सुद्धा या ठिकाणी हार मानायला तयार नाही. कुंभाराळी संघाकडे सुद्धा एफर्ट्स आहेत. या ठिकाणी जर आपण विचार केला तर मानस या ठिकाणी आहे आणि स्वप्नील कोठावळे ज्यांनी की टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही चांगला खेळ या ठिकाणी मैदानावरती करू, असा कॅप्टन आला होता. या ठिकाणी स्वप्नील कोठावळे या ठिकाणी आपण पाहतोय त्याला समोर खेळताना. बघा 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 8 धावा पाहिजे जिंकण्यासाठी आणि फक्त 6 चेंडू बाकी आहेत. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी मेहताब मुल्ला याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलाय. खरं तर जबाबदारी दिलेली आहे संघाच्या कॅप्टननं, तर काय करणार बघायचं. गोलंदाज मेहताबचा पहिला चेंडू सरळ जातोय पुन्हा एकदा शाबीर दळवीकडे, यष्टीरक्षकाकडे, आणि इथे मात्र बॅट आणि चेंडूची अजिबात मुलाखत होत नाहीये. खरं तर फुटवर्क देखील महत्वाचं आहे, चेंडूवरती दृष्टी देखील महत्वाची आहे. मॅच अटीतटीचा होत चाललेला आपण पाहतोय. 5 चेंडू 8 धावा, 5 चेंडू 8 धावा. स्वप्नीलनं जे सांगितलं होतं की आम्ही मॅच विन करणार, ते मात्र सत्य आता तुला करावं लागणार आहे. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू या ठिकाणी गुड लेंथ वरून उडतोय, थोडासा उचली घेतोय, जातोय इष्टरक्षकाकडे, आणि इथे मात्र निर्धाव चेंडूचे पुन्हा एकदा सांगता. लगातार 2 चेंडू डॉट, 4 चेंडू 8 धावा, बॉल टू 2 रन्स. 2 धावा प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी आणाव्या लागतील, म्हणजे एखाद्या फटक्याची देखील या ठिकाणी गरज आहे. काय रिव्ह्यू घेतला का? यस, मागितलेला आहे रिव्ह्यू. या ठिकाणी आपण बघतोय, बघा रिव्ह्यू या ठिकाणी बीमर साठी असणार आहे रिव्ह्यू, आणि तसेच व्हाईट बॉल साठी सुद्धा मी या ठिकाणी रिव्ह्यू सांगितलेला आहे पंच कमिटीने. नक्कीच या ठिकाणी आमच्या थर्ड पंच पाहतील. प्रेक्षकांनी काही बोलू नका, कारण मॅच अटीतटीचा आहे. जर 2 चेंडू डॉट गेले तर 4 चेंडूमध्ये 8 धावा गोळा कराव्या लागतील. जर काही इथे आणखी बदल झाला तरी सुद्धा या ठिकाणी एफर्ट्स द्यावेच लागणार आहेत. माफ करा, पंच या ठिकाणी पाहतायत. इट्स अ वाईड बॉल. या ठिकाणी आपण बघतोय की 1 धाब्याने या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर पडते आणि चेंडूची देखील या ठिकाणी वाढ झाली. म्हणजे समीकरण बदललेलं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजे 5 चेंडू आणि 7 धावा, 5 गेंदों में 7 रन की जरूरत. सरा स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा मेहताब मुल्ला याचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र या ठिकाणी हलक्या हाताने चेंडू उभ्या बॅटने खेळून काढलेला आहे. सिलिमडाफच्या बाजूला चेंडू ढकलला, 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही. ही रनआउटची विकेट जाईल. 1 धाव कंप्लीट करून दुसरी धाव घेताना फलंदाज स्वप्नील कोठावळे या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. नो डाऊट दिस इज अ रनआउट. या ठिकाणी समोर आलेला आहे खेळण्यासाठी. खरं तर आता चेंडू बाकी आहेत, ते म्हणजे 4 आणि धावा पाहिजे 6. 4 चेंडू 6 धावा. भूषण याच्यावरती आता विश्वास ठेवलेला आहे संपूर्ण टीमनं, कुंभाराळी पेन टीमनं. भूषण हेच देखील क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे, पण ते मात्र
या ठिकाणी हे नाव घेणार का? मी म्हटलं भूषण बाटेच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत खणखणीत आणि अगदी डीप स्कोरलेगच्या डोक्यावर मारलेला अतिशय उत्कृष्ट प्रेक्षणीय दर्शनीय सुपर माइंड ब्लोईंग शट दे धक्का. इथे मात्र कुंभाराळी पेण संघ विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघानं देखील चांगले एफर्ट्स दिले, चांगला प्रयत्न केला, पण मात्र अपयश या ठिकाणी मिळालेलं आहे. पण तरी देखील या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्यांनी या ठिकाणी